थालीपीठाचे साहित्य: 9 धान्यांपासून बनवलेलं थालीपीठाचं पीठ, तिखट, हळद, हिंग, मीठ, ओवा, तीळ, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, शेंगदाण्याचं कूट आणि आपण बनवलेला आत्ता खरडा. हे शेंगदाण्याचं कूट हे शेंगदाण्यापासून बनवलेलं आहे. पालक घेतलेला आहे. तिथे तुम्ही इतर कुठलीही भाजी घेऊ शकता. कुठल्याही भाजीचं थालीपीठ करता येतं. कोथिंबीर, 2 कांदे आणि आपलं घरगुती पीठ जे आमच्याकडे विकत मिळतं. आता कृती: प्रथम थालीपीठाचं पीठ बाउलमध्ये घेतलं आहे. त्यात मगाशी सांगितलेले सर्व इन्ग्रेडियंट आपण त्यात घालत आहोत. शेंगदाणा मी काढून ठेवत आहे. आता कांदा, कोथिंबीर आणि पालक त्यात घालत आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता. याने थालीपीठ रुचकरच लागतं आणि पौष्टिक होतं. हे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना चालतं. त्यात आता आपण पाणी घालून पीठ सैलसर भिजवू. अगदी आपल्या चपातीच्या पिठापेक्षाही सैल भिजवायचं आहे. पाणी वापरताना कंजूसपणा करू नये. थोडं पाणी जास्त झालं तरी थालीपीठ छानच होतं. ते व्यवस्थित पाणी घालून एकजीव करून घ्यावं. आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ ॲडजस्ट करू शकता. आता हे पीठ इतकं सैलसर हवं. आता करण्याची पद्धत बघा. एका पातेल्यात मी रुमाल भिजत ठेवला आहे. तो पिळून एका ताटात पसरून ठेवत आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. आपल्याला हवा तेवढा गोळा घेऊन व्यवस्थित थालीपीठ पातळ, आपल्याला हवं तितकं पातळ पाणी लावून लावून हाताने थापायचं. तुम्ही हवं तितकं पातळ थापू शकता. त्यात काहीही अडचण येत नाही. त्या थालीपीठाला 2-3 आपण बोटाने होल करावेत. तिथे आपण तेल सोडू शकतो. आता तवा पूर्ण तापवून घ्यावा. त्यावर थोडंसं तेल किंवा तूप आवडीप्रमाणे पसरावावं. असं थालीपीठ ह्याच्यावर टाकावं. कॉटनचा रुमाल घ्यावा. दोन मिनिट चांगलं वाफू द्यावं. त्यामुळे पीठ कच्चं राहत नाही. हे वाफल्यावर असं दिसतं. आता उलटण्यानं कडा मोकळ्या कराव्यात. आणि ह्याला फ्लिप करावं. हवं असल्यास या बाजूने सुद्धा थोडंसं तेल सोडावं. तेल किंवा तूप तुमच्या मर्जीप्रमाणे वापरा. मुलांसाठी तूप वापरल्यास उत्तम, घरगुती तूप. आता ही बाजू खालची नीट होऊ द्यावी. हे थालीपीठ तयार झालं आहे.
हे थालीपीठचं पीठ 9 धान्यांपासून बनवलं आहे. लहान मुलांना व वृद्धांना हे फार पौष्टिक आहे व हे आमच्या येथे उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिले आहेत, तेथे कॉन्टॅक्ट करावा.